संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। कल महाराष्ट्राचा मध्ये आपण आढावा घेणार आहोत यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा। बघूया कोण होणार यवतमाळ वाशिमचा खासदार। शिंदे गटाकडून भावना गवळींचा पत्ता कट। संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटलांमध्ये होणार सामना। यवतमाळ जिल्ह्याची कापूस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे, मात्र दुसरीकडे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या यवतमाळमध्ये झाले। त्यामुळे हा जिल्हा देशपातळीवर नेहमी चर्चेत असतो। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा यंदा रंगतदार होणार आहे। शिंदे गटाने 5 टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट कापत राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे। शिवसेना पक्षफुटीमध्ये गवळी या शिंदे गटात सामील झाल्या होत्या। शिंदे गटाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमध्ये उमेदवारी दिल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। हिंगोलीमधून हेमंत पाटलांचं तिकीट कापत यवतमाळमधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। प्रचंड लोकांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये रोष आहे। सर्वसामान्य जनतेला वाटते की या यवतमाळ भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, सिंचनाची सोय नाही, अशा अनेक गोष्टी आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहे। हे सर्व सोडवत असताना मी प्रामाणिकपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन। ही लढत मुळातच संजय देशमुख किंवा राजश्री पाटील यांची नसून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या देशाला जगाची विश्वगुरू बनवण्यासाठीची जी एक अस्तित्वाची लढाई आहे, त्यासाठी कुठलाही चेहरामोहरा नसलेला, कुठलाही अजेंडा नसलेले 4 विखुरलेले लोक एकत्र येऊन काहीतरी केविलवाणा प्रयत्न करत असलेल्या मंडळींसोबत आहे असं मला वाटतं। शिंदे गटाने 25 वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट का कापलं त्यावर एक नजर टाकूया। भाजपनं केलेल्या 8 सर्व्हेमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला। शिंदे गटाच्या सर्व्हेमध्ये सुद्धा भावना गवळी यांच्याबाबत निगेटिव्ह रिपोर्ट आला। मतदारसंघातील निष्क्रियता त्यांना भोवल्याचं बोललं जात आहे। 4 वर्ष मतदारसंघात फिरकल्या नसल्याने त्यांचा जनसंपर्क घटला। पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी झालेला वादही त्यांना नडल्याचं बोललं जात आहे। यवतमाळ वाशिम मधील महत्त्वाचे प्रश्न काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 20 वर्षांमध्ये 25,000 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। रेल्वे नाहीये त्यामुळे उद्योगधंदे नाहीयेत। MIDC मध्ये रेमंड वगळता मोठा उद्योग नाहीये त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीयेत। यवतमाळ शहराची अमृत पाणी पुरवठा योजना अजूनही अपूर्णच आहे। डेहणी उपसा सिंचन योजना सुद्धा रखडली आहे। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगही नाहीये। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। 6 आमदारांमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत त्यावर एक नजर टाकूया। यवतमाळमध्ये भाजपचे मदन येरावार हे आमदार आहेत। राळेगाव कळंबमध्ये भाजपचे अशोक उईके। दारवा दिग्रजमध्ये शिंदे गटाचे संजय राठोड। पुसदमध्ये अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे आमदार आहेत। कारंजा मानोरामध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी हे आमदार होते, तर वाशिममध्ये भाजपचे लखन मलिक हे आमदार आहेत। भाजपचे 4 आमदार, अजित पवार गटाचा 1 तर शिंदे गटाचा 1 आमदार यवतमाळ वाशिमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। एकंदरीतच यवतमाळ वाशिम मधील महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत। त्यामुळे 2024ची निवडणूक अटीतटीची होणार यात शंका नाही आहे। यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ।